मितेश पाटील सर आपण या तुमच्या हस्ते अनारनाचा पुरस्कार दिला जाईल. 6 चेंडूमध्ये 8 धावांची गरज होती. त्यावेळेस मैदानामध्ये उतरला गेला होता आणि सूझबूझ की क्रिकेट दाखवली आणि अखेरच्या चेंडूवरती सुद्धा 1 मध्ये 1 धाव गरज असताना तो चेंडू टॅपच्या सहारे गॅपमध्ये ढकलला आणि त्या जोरात आपल्या संघाला झिंकवला. तोच फलंदाज ठरतोय मॅन ऑफ द मॅच. वेल डन विशू, खूप खूप अभिनंदन तुम्हाला मॅन ऑफ द मॅच मिळाल्याबद्दल आणि पुढच्या येणाऱ्या सामन्यांसाठी खूप खूप शुभेच्छा. यश वाळकर तुमचे लगावलेले बक्षीस अजून आलेले नाहीये. राहुल कांबळे यांच्याकरता असणार ते बक्षीस, तर लगेच या ते बक्षीस तुमचं या ठिकाणी त्या खेळाडूला देऊन टाकायचं. स्कॅनर मागितलं होतं त्या ठिकाणी, तर निश्चित मला वाटतं चिपे करतील. चला विघ्नेश पाटील दांडफेक जिंकलेला आहे. प्रथम करतोय क्षेत्ररक्षण मैदानामध्ये दाखल झाले 2 धाकड फलंदाज युसी संघाचे. लेफ्ट आर्म फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय राहुल आणि राईट आर्म फलंदाज मितेश नॉन स्ट्राईक एंड वरती. चला दोन्ही संघाला विनंती आहे आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा नाही तर पेनल्टी आहे. विघ्नेश पाटील संघात आलेला आहे. युसीसी एक अतिरिक्त खेळाडू पाठवा. जयेश येतोय नवीन फलंदाज. गोलंदाजी मार्ग होती जयेश, मितेश आणि राहुल ही जोडी मैदानामध्ये. पंचाला मारला फटका. या ठिकाणी कोपरा निवडला होता परंतु त्या कोपऱ्यामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नेविल आहेत परंतु चेंडूला जाऊन दिला. डिक्लेअर झोन मध्ये जात चेंडू एका धाब्याने सुरुवात होते युसी संघाची. थँक्यू सो मच. लगावलेलं बक्षीस या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आता मात्र जो जे ठिकाण राहुल निवडलं होतं त्या ठिकाणामध्ये मात्र युसीसी संघ मोठे मोठे फटके एक्झिट करून एक मोठी टोटल सेट करावी या विचाराने दोन्ही फलंदाज उतरले. या अगोदर चेंडूवरती चांगला फटका एक्झिट केला गेला होता राहुलकडनं, पण तो चेंडू डिक्लेअर झोनमध्ये गेला. आता मात्र गॅप शोधला मितेशनी आणि चौकार गोळा केला गेला. 3 चेंडू आतापर्यंत संपलेला आहे. जयेशवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 6 धाबा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. विघ्नेश पाटील संघ नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी आणि फलंदाजी साठी प्रवृत्त केलेला संघ युसीसी संघ. आतापर्यंत निर्णय थोडासा या ठिकाणी खराब ठरला कारण एक चौकार या ठिकाणी आला गेलेला आहे. या मैदानावरती निश्चित आपण पाहतोय सी ग्राउंडचं सी पद्धतीचं हे ग्राउंड आपण पाहायला मिळतो आणि या सी पद्धतीच्या ग्राउंड मध्ये आपण पाहायला गेला तर या ठिकाणी गॅप थोडे कमी दिसतात. त्या कारणे फलंदाज मनामध्ये विचार करतील प्रथम फलंदाजी करत असताना की 25 ते 26 धावांपर्यंत पोचावं आणि त्या धावा कुठेतरी आपल्याला डिफेंड करताना सोयीस्कर ठरतील. गोलंदाजांनी प्रत्येक गोलंदाजाने 6 चेंडूंचा खेळ 6 चेंडू हातावर टाकले आणि फिल्डिंग चांगली करावी. खोलवा टप्प्यात चेंडू या ठिकाणी ड्राईव्ह केला होता सरळ बॅटीने. सगळं फॉलोमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी केलं गेलं आहे. जयेशनी षटक पहिल्या क्रमांकाचं संपलेलं आहे. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती पाहिलं तर एकही गडी न गमावता युसीसी संघ 8 धावा फलकावरती लगावतोय. होता परंतु बॅकअप चांगलं एकही धाव नाही भेटले चेंडूवरती. हलक्या रीतीने खेळून काढला चेंडू. एकच धाव काढली गेली चेंडूवरती. एका धावांची धावफलक पुढे सरकते. 2 चेंडूंचा खेळ संपला तर 9 धाव फलकावरती. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू. वाईटचा इशारा पंचांकडनं अबंतांनी तासिंगमध्ये पार. म्हणजे जो चेंडू पहिल्या चेंडूवरती निर्धार झाला जातो कुठेतरी फलंदाजीसाठी सोयीस्कर ठरलेला आहे तो
कव्हर झाला म्हणजे. डिक्लेअर झोनमध्ये हा सुद्धा चेंडू, एक धाव, एका धावाने अजून 10 सेकंदमध्ये फार. धावा फलकावरती 11. तिन्ही चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलेला आहे. बॅटीची कडा, चेंडू मध्ये येऊन डायरेक्ट यष्टीवरती आदरला गडी पार. नितेश बॅट. मार्गवरती येतोय. धावा फलकावरती आतापर्यंत 11. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपला आहे. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, वाईटचा इशारा दिला जातो पंचांकडनं. अवांतरने 10 सेकंदमध्ये बाद. 12वी धाव फलकावरती लगावली जाते. 2 चेंडू अजूनही बाकी असतील या षटकातले. हलक्या रीतीने घेऊन काढला हस्तिकनी हा चेंडू, डिक्लेअर झोन मध्ये पाठवला. 13वी धाव फलकावरती, 13वी धाव फलकावरती लगावली गेली. लास्ट बॉल असेल राहुल कत्ता पडणारा. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, दोन्ही हात सरसावत, पंचांचा इशारा वाईटचा येतोय. अवांतरने 10 सेकंदमध्ये बाद. 14वी धाव या ठिकाणी फलकावरती लगावली जाते. हलक्या रीतीने घेऊन काढला चेंडूला निश्चितच आणि एक धाव काढली गेली. या चेंडूवरती सुद्धा धावा फलकावरती आपण पाहिलं तर 2 षटकांचा आता खेळ संपलेला आहे. 2 षटकात समाप्तीनंतर एक गडीचा मोबाईल जातो. 15-15 15 धावा युसी संघ लगावला गेलेला आहे. नेव्हिल नवीन गोलंदाज होते गोलंदाजी मार्गवरती. चांगला चेंडू हलक्या रीतीने खेळून काढलेला आहे. एक धाव कम्प्लीट केली जाते. 15 झालेले आहेत. 16वी धाव हलक्या रीतीने काढलेली आहेत. निश्चितच आतापर्यंत आपण 3 वर आहोत. तर 3 वर आहोत तर एक धाव सुद्धा घेतली तरी शेवटपर्यंत 3 वरती राहू शकतो. आता मात्र खोलवर टप्प्यात चेंडूवरती सरळ गाडीने हस्तिकचा फटका चांगला होता पण त्याच्याहून चांगलं क्षेत्ररक्षण घडलं जाते. एकच धाव काढली जाते. 17वी धाव फलकावरती लगावली जाते. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. हलक्याने खेळून काढण्याचा प्रयत्न केला जातो परंतु या ठिकाणी थोडासा बीट होतोय. फलंदाज राहुल निर्धाव चेंडू सांगता होते. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत षटकातले. थोडा चेंडूने टप्पा पडल्यानंतर थोडासा आपण पाहिला लेट खेळला गेला होता चेंडू. एक धाव काढली गेली आहे चेंडूवरती. 2 चेंडू अजून बाकी आहेत. धावा फलकावरती 118. 18 धावा फलकावरती आतापर्यंत आहेत. माझा अकोलवाड टप्प्याच्या चेंडूवरती सलग हे सॉन्ग रचित करायचे पण काय आहे तर आजच्या दिवसाचं हे आयोजन आपण पाहतोय रचित पाटील यांच्या मार्फतच आपल्याला काहीतरी घेऊन काढला चेंडू. षटक 3रा क्रमांकाचा संपलेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. शेवटचं षटक असेल, फटकेबाजी असतील, फटकेबाजी भेट बघायला मिळेल की या षटकामध्ये एकेरी धावसंख्यावरती भर दिला जाईल. तर साजन येतो गोलंदाजी मार्गमध्ये शेवटचे षटक हाताळण्यासाठी. 19 धावा फलकावरती आहेत. 2 फलंदाज बॅटरी पार गेले आहे. मितेशला पण बाद होताना पाहायला मिळालं आणि हस्तिक 6 म्हणून आउट होताना पाहायला मिळाला आपला. आता माझा जीत राहुल सलामीचा फलंदाज अजूनपर्यंत खेळपट्टीवरती आहे. तर 6 चेंडू बाकी आहेत. 19 धावा फलकावरती लगावले गेले आहेत. हलक्या रीतीने घेऊन काढल्या चेंडूला एकच धाव घेतली जाईल. साजनचा सुरेख चेंडू निश्चित आपण पाहतोय. टप्पा चांगला ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. टप्पा चांगला पडला निश्चितच चेंडू आपण त्यानंतर
फलंदाज काय करेल यावरती सोडून देतात. खोला टप्प्यात चेंडू सहकारी मारला, फटका आहे या ठिकाणी. नेव्हिलने हा चेंडू अडवलाय. त्रिका धावाने धावसंघामध्ये बाद 21 धावा फलकावरती. अजून 4 चेंडू बाकी. खोला टप्प्यात चेंडू बॅटची कडा लागून खेळपट्टीवरती चेंडू राहिलेला आहे. निर्धाव चेंडू. आता मात्र आपण पाहायला गेलं तर पहिल्या 2 षटकामध्ये स्थिती चांगली होती युएसए संघाची आणि आता मात्र बॉल टू बॉल या ठिकाणी धावा फलकावरती लगावले गेलेले आहेत. 3 चेंडू बाकी आहेत. 21 धावा फलकावरती. त्या मात्र सुरेख चेंडू, चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. याचा थरमदार रेफर केला गेलेला आहे. त्याचीचा फेअर डिलिव्हरी. दोन चेंडू शेवटचे असतील. 21 धाव फलकावरती आहेत. लास्ट 2 बॉल जीप स्ट्राईक एंड वरती. धावा 21. तमाला चेंडू वरती फटका एक्झिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु डिक्लेअर चेंडू जातोय. तर लास्ट बॉल आहे. 22 धावा फलकावरती. या चेंडू निश्चितच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहुलकडनं केला जाऊ शकतो कारण चौकाला जर 26 पर्यंत 27 धावांचा टार्गेट सेट केलं जाईल. 1 धाव आली तर 23 होतील. 24चा टार्गेट सेट केलं जाईल. पण या चेंडूवरती काय येईल. ऑन साईडला मारला फटका आहे. क्षेत्ररक्षण चांगला घडला आहे. 1च धाव घेतली जाते चेंडूवरती. 4 षटक संपली गेलेल्या 4 षटकामध्ये 23 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत आणि 24 धावांचा टार्गेट येऊन जाते. आणि आई एकविरा चला लगेच टॉप घेऊ. वरविनायक आई एकविरा. आई एकविरा कर्णधार या. वरविनायक चला कर्णधार या. इकडे आपला वसई विरार बॉक्स अँड ग्राउंड क्रिकेट असोसिएशनचे माफ करा विरार बॉक्स क्रीडा असोसिएशनचे सल्लागार श्री सुजितजी केसरी सरांच्या हस्ते हा टॉस केला जातोय. चला वरविनायक श्रेयस या सुजित दादा कारण जास्त विचारणार नाही मी डायरेक्ट फक्त कायच विचारलो. कोण बोलतो. टॉस उडवला गेला आहे. छापचा कॉल आहे आणि छाप फक्त निर्णय कळवायचा आहे आणि लगेच रेडी राहायचं आहे दोन्ही संघांनी. क्षेत्ररक्षण. येस थँक्यू सो मच. नाणेफेक जिंकलेला संघ असेल तर हा एकविरा संघ नाणेफेक जिंकल्यानंतर आपण पाहतोय तर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. फलंदाजी प्रवृत्त केल्याबरोबर वरविनायक संघाला
24 चेंडूमध्ये 24 धावांचं लक्ष घेऊन उतरला संघ विजय फायटर आणि आपण पाहिलं तो लक्षाचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये एक चेंडू निर्धाव सुद्धा आलेला आहे म्हणजे एक धाव या ठिकाणी वर झालेले आहेत युएसएचा संघ 2 चेंडू बाकी असलेल्या षटकामधले कोलवटाचा चेंडू ऑन साईडला मारला फटका आहे चांगलं क्षेत्ररक्षण घडलं जाते शरीराचा वेग घेतल्यानंतर चेंडू आपण पाहतोय थोडासा खेळपट्ट पटांगणामध्येच राहिला होता आणि त्या पटांगणामध्ये राहिल्यानंतर आपण पाहतोय फलंदाज एका ठिकाणी पाहतोय अर्चित दुसऱ्या ठिकाणी सूर्यकांत सुरू षटक संपलं पहिल्या क्रमांकाचं धाव फलकावरती आहेत 5 ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर 24 धावांचा पाठलाग आहे 24 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये आले 5 आता मात्र 18 चेंडू मध्ये 19 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी विघ्नेश फायटर संघाला गोलंदाज मार्गावरती हस्तिक स्लॅश बॉल असेल धाव फलकावरती 9 सुरत खेळपट्टीवरती अजून आहेत सिद्धेशाला त्याची साथ देण्यासाठी हलक्या हाताने खेळून काढला हा चेंडू एकच धाव 2 षटका संपले 2 षटकाच्या समांतर इकडच्या मोबदल्यानंतर विघ्नेश फायटर संघ फलकावरती लगावतो 10 धावा येणारे चेंडू आहेत 12 चेंडूमध्ये 14 धावांची गरज असेल 24 चेंडूमध्ये 24 धावांची या ठिकाणी टार्गेट ठेवून युसीसीने आता मात्र चांगली गोलंदाजी हाताळली आहे पहिल्या षटकामध्ये आपण ज्ञानेशचं षटक पाहिलं फक्त 5 धावांचं आणि त्यानंतर हस्तिकने सुद्धा आपण पाहिलं तर आता मात्र आलेला आहे आता मात्र धावांची गरज असेल 9 चेंडूंची संख्या बाकी आहे 10 मध्ये 9 पुन्हा एकदा चिराग हलक्या हाताने घेऊन काढलाय चेंडूला एकच धाव काढली गेली आता मात्र निष्ठेचा श्वास आता मात्र विघ्नेश फायटर संघाने घेतलेला आहे कारण जो सामना 24 चेंडूंमध्ये 24चा होता तो पहिल्या 2 षटकामध्ये थोडा फसला होता 2 धावा वर गेल्या होत्या आणि त्यानंतर एका चौकाराने त्या दबावाला थोडासा या ठिकाणी रिलीज केलं गेलं सिद्धेच्या त्या चौकाराने आणि त्याच्यानंतर दोन्ही फलंदाज सूटबूचका क्रिकेट खेळत असताना आपण पाहतो एकेरी धावसंख्येवरती बॉल घेऊन या धावेचं वाचलला थोडंसं पुढे ढकलत असताना पाहायला मिळतात लास्ट बॉल आहे धावा फलकावरती 17 4 बॉल आहेत 4 बॉल झालेले आहेत 2 चेंडू बाकी आहेत 8 मध्ये 7 धावांची गरज असेल टप्पापणाने थोडंसं चेंडू उसळी घेतोय 1 धाव काढली जाते चेंडूवरती लास्ट बॉल असेल 18 धावा फलकावरती 7 चेंडू अजून 6 धावांची गरज असेल
आणि यस डेली आहे. शेवटचा षटक 6 मध्ये 6 धावांची गरज. या अगोदर सामन्यामध्ये होता 6 मध्ये 6 धावांची गरज होती तर श्रीदेव संघाने सामना जिंकला होता म्हणजे चेस झाल्या होत्या. आता मात्र 6 मध्ये 6ची गरज या सामन्यामध्ये सुद्धा आहे तर हा चेस होईल का ह्या डिपेंड होतील का याचं लक्ष दिलं जाईल कारण गोलंदाजी मार्गवरती महत्वाचा गोलंदाज या ठिकाणी आहे जो चांगली गोलंदाजी युसी संघाकडनं करतो. पियुष होते गोलंदाजी मार्गवरती ज्या पियुष मध्ये या धाबा रोखण्याची क्षमता आहे. एका ठिकाणी सिद्धेश आपण पाहतो सुरू यांना पाहतो ही जोडी मैदानामध्ये आहे तर या जोडींना या धाबा चेस करणं हे दोन्ही फलंदाज जाणतायत. तर निश्चित 6 मध्ये 6 बॅटल मोठा आहे. निश्चित चांगली चुरस पाहायला मिळेल आणि 6-6चं इक्वेशन असताना चुकी घडली जाते गोलंदाज पियुष यांच्याकडनं. 9चा इशारा पंचांकडनं आणि 9 वरती अतिरिक्त 1 धाव सुद्धा काढली गेली आहे म्हणजे जो फासला होता तो कमी करण्यात आलेला आहे. 6 चेंडू 4 धावांची गरज. हलक्याने घेऊन काढलेला टाकलेला आहे चेंडूला सुरई. एकच धाव. 5 चेंडू आणि 3 धावांची गरज. 5 चेंडू आणि 3 धावांची गरज. देश बाद. चला एक गडी बाद झालेला आहे. एक म्हणजे चेंडू त्या ठिकाणी कव्हर झालेला आहे तरी आपण पाहिला तर 4 चेंडू 3 धावांची गरज. आता मात्र फटका चांगला एक्झिट केलेला आहे क्षेत्राच्या या ठिकाणी. हस्तिकच्या हाताला चेंडू थोडासा वरती गेला होता. बॅकअप चांगला होता त्याने 1 धाव या ठिकाणी भेटली गेली आहे. 3 चेंडू 2 धावांची गरज. अभिषेक नवीन आपला फलंदाज आहे स्ट्राईक एंड वरती. 3-2. ऑप्शनच्या बाहेर चेंडू. वाईटचा इशारा पंचांकडनं. अवांतरने धावसंबंधात वाढ. फक्त 1 धावांची गरज असेल. हलक्याने घेऊन काढला चेंडूला आणि विघ्नेश फायटर